तर राजेश, त्या काळच्या मोहिमांचं नियोजनाबद्दल तू सांगितलंस की ती मोहिमेचं नियोजन हेच एक मोहीम असायची. करेक्ट. पण एकदा तिथे पोचल्यानंतर एक फार महत्त्वाचा विषय जो पुढे अजून महत्त्वाचा होणार आहे आपल्या गप्पांमध्ये, की हिमालयातल्या मोहिमेवर गेल्यानंतर तिकडचे, ज्याला आपण लोकल गाईड म्हणतो किंवा शेर्पा म्हणतो, यांचा तेव्हा काय सहभाग असायचा? सांगतो. खऱ्या अर्थाने ते तेव्हा एक्सपिडिशनचे सपोर्टर असायचे. हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. ते एक्सपिडिशनचे मदतनीस असायचे. मोहीम तुमची असायची. म्हणजे काय फरक आहे माहिती आहे का, की कुठच्याही मोहिमेतला फरक असा आहे की ते मी चढलो काय किंवा हा चढला काय, ह्याच्यातल्या निर्णय घेण्याची काय म्हणायचं अधिकार कोणाकडे आहे, त्या माणसाची ती मोहीम असते असं मी मानतो. बरोबर. त्या काळी हे सगळे निर्णय घेण्याचे अधिकार हे मोहिमेच्या नेत्याकडे असायचे. आणि अर्थातच स्थानिक सहभागाशिवाय हिमालयातली मोहीम आपल्याला शक्य नाही, ही अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणजे अगदी अल्पाईन स्टाईल क्लाइंबर जरी आले आणि त्यांनी स्वतःच्या जीवावर एखादं शिखर किंवा एखादा रूट चढून आले, तर त्यांच्या बेस कॅम्पपर्यंतचा सपोर्ट हा स्थानिक लोकांतर्फेच दिला जातो आजही. ह्याच्यात काहीही बदल होणे नाही, कारण आपले अप्रोच मार्च एवढे लांब आहेत की त्याच्यात सगळ्या व्यवस्था करणं आहे. की बेस कॅम्पला जाऊन जर माझा वेळ खाणं पिणं शिजवण्यात जाणार असेल तर मी क्लाइम्बिंग कधी करणार, अगदी हा जो बरोबर. त्यातला भाग आहे. त्यामुळे अगदी उच्च दर्जाचे गिर्यारोहक सुद्धा, परदेशातले सुद्धा तळछावणी बेस कॅम्पपर्यंत आजही स्थानिक एजन्सीज म्हणा, तिकडची लोक म्हणा, ह्यांची मदत घेतातच घेतात. आपण ते बेस कॅम्पपर्यंत लो अल्टिट्यूड सपोर्टर्स, मग कुक्स, त्याचा असिस्टंट, मग त्याच्यानंतर बेस कॅम्पच्यावरती हाय अल्टिट्यूड सपोर्टर, हाय अल्टिट्यूड कुक आणि आपण असं मिळून ती चढाई होते आणि आपण ती मोहीम पूर्ण करतो. तर ह्याच्यात आता कसं होतं की ह्या सगळ्याचं नियोजन हे आपण आपलं करायचं असतं आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडनं ती कामं करून घ्यायची असतात. हा एक मोठा फरक त्या काळाच्या मोहिमेत होता की हे सगळं मुंबईत आपण ठरवायचो की 23व्या दिवशी मी काय खाणार आहे किंवा 25व्या दिवशी मला कुठचं साधन सामुग्री लागण्याची शक्यता आहे, ह्या सगळ्याचं नियोजन किंवा हा रूट चढायचा आहे. म्हणजे अगदी दिवस 25वा नसेल, पण शिखराचा हा मार्ग चढायचा आहे, तर त्याकरता मला किती तंबू लागणार माझ्या त्या संघाला, आमच्या जेवणाखाण्याचं आमचं काय मेनू असणार, आम्ही सकाळी नाश्त्याला काय खाणार, दुपारी दिवसभरात काय खाणार, किंवा संध्याकाळी कॅम्पला पोचल्यानंतर आमचं जेवण काय असणार, त्याच्यासाठी ते मग आम्हाला इंधनं कुठची कुठची आम्ही वापरणार, स्टोव्ज कुठच्या कुठच्या प्रकारचे वापरणार, ह्या सगळ्याचं एक नियोजन ज्याला आपण म्हणतो. म्हणजे आता उदाहरण देऊन सांगायचं तर ॲडव्हान्स कोर्स हा भारतभर जो घेतला जातो गिर्यारोहणातला प्रगत अभ्यासक्रम, त्याचा 70% फोकस हा त्यातल्या तांत्रिक गोष्टींपेक्षाही मोहिमेचं नियोजन कसं करावं याच्यावरती अवलंबून असतो. आणि त्याचं जर तुम्ही सर्टिफिकेट बघाल तर हा माणूस मोहिमेचं नेतृत्व करायला उपयुक्त आहे असं त्या सर्टिफिकेटमध्ये ओळ असते. त्याचं कारणच असं असतं की हे नियोजन जे आहे तुमच्या मोहिमेचं तुम्ही तुमच्या हातात करावं, आहे, तुमच्या हातात असं आहे. तुमच्या हातात ठेवावं असा त्याचा उद्देश आहे. आणि त्या काळी हे व्हायचं. मी मगाशी म्हटलं तसं की याच्यात काही रेडीमेड मिळायचं नाही, तुम्हाला रेडीमेड त्याच्यासाठी मिळायचं नाही हे फार प्रयत्न करायला लागायचे. देअर वॉज नथिंग इन्स्टंट. अर्थात म्हणजे कसं म्हणायचं की त्याही वेळेला जे स्थानिक गाईड असायचे किंवा शेर्पाज असायचे, ते आमच्या आधी 4 वेळा ते शिखर चढून आलेले चढून असायचे. आलेले असेल. त्यामुळे त्यांना ते शिखर तोंडपाठ असायचं. आणि ती पर्वतातली लोक असल्यामुळे शारीरिकदृष्ट्या त्यांची क्षमता आपल्या काही पट असते, हे कधीच नाकारता येत नाही. कारण ते तिथेच जगले वाढलेले असल्यामुळे त्यांना ते ऑटोमॅटिकली तिकडे त्यांचं घरच आहे. वातावरणाशी समरस होणं वगैरे काय भानगडी त्यांच्याकडे नसायचे, ते समरसच असायचे. त्यांना ह्या बाकीच्या गोष्टींची काही काळजीच नसते. म्हणजे त्यांच्यासाठी थोडासा पाऊस आला तर ते घाबरत नाहीत, त्यांना आपण रोजचं आहे, ते घाबरतो. त्यांना त्यांचं रोजचं आहे. रोजचं आहे. त्याच्यामुळे काय व्हायचं की त्यांची खूप मोलाची मदत मिळायची, याच्यात वाद नव्हता. पण ते शेवटी मदत हा शब्द महत्वाचा आहे. हां. ते आमचे नेते नसायचे, ते आमचे मार्गदर्शक असले तरी मदतनीस मार्गदर्शक असायचे. की डावीकडनं जाऊ नका, उजवीकडनं रस्ता चांगला आहे ते आम्हाला सांगायचे. पण शेवटी रस्ता उजवीकडनंच गेलो पाहिजे हे नेता सांगायचा मोहिमेचा. की आपण आज काय जेवायचं ना हे आपण ठरवायचं असायचं. आणि आपण आपल्या कुकला सांगायचो की आज हे शिजव, आणि कारण हे रात्री मला खायचं आहे. ह्या पद्धतीने म्हणजे छोट्या छोट्या किंवा छावणीची जागा ही आहे, इथे तंबू लाव, हे जे प्रकार होते की तुमची जुनी जागा ती आहे ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा मला ही जागा चांगली वाटते, तंबू इथे लाव, ही जागा जास्त सुरक्षित आहे किंवा काही म्हणजे त्याचे रिझन्स काही असतील. पण हे कन्व्हेन्शनच्या बाहेर जाऊन काही गोष्टी करणं असेल, ह्या सगळ्याचे अधिकार त्या मोहिमेकडे असायचे, त्या सपोर्टर्सकडे नसायचे. हे तर त्या काळाचं एक मोठं वैशिष्ट्य होतं असं मी म्हणेन. राजेश, तू एक मध्ये शब्द बोलता बोलता वापरून गेलास की रेडीमेड काही नव्हतं. तर आता मी त्याच विषयाकडे येणार आहे की साधारण
मिड 90sमध्ये ज्याला आज आपण कमर्शियल एक्सपिडिशन म्हणून ओळखतो, व्यावसायिक मोहिमा, यांची सुरुवात झाली आणि सगळं चित्र पालटलं. तर ही कमर्शियल एक्सपिडिशन म्हणजे नक्की काय भानगड आहे? ओके. आणि या आधीच्या मोहिमापेक्षा याच्यात काय वेगळं होतं? तू रेडीमेड शब्द वापरलास, हो बरोबर. म्हणून मी त्याच्यावरनच पुढचा प्रश्न सांगतो. घेतो. सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे नियोजन. हा नियोजनाचा जो भाग असतो, ज्याची तयारी मोहिमेच्या कदाचित 6 ते 8 महिने आधीपासून सुरू होते, हा पूर्ण भागच आता आपल्या हातातनं आपण काढून टाकलेला आहे. आपण आता एखाद्या संस्थेकडे कमर्शियल म्हणजे व्यावसायिक रीतीने बरोबर. हे गिर्यारोहण किंवा शिखर आरोहण करणाऱ्या संस्थेला पैसे देतो. ती संस्था आपल्याला एक तारीख त्यांनी दिलेली असते की या तारखेला तुम्ही या गावी पोचा आणि तुमचं वैयक्तिक सामान घेऊन या. त्यात तांत्रिक साधन सामग्री तुमची असण्याची गरज नाही. सगळं तुम्हाला तिथे तुमच्या तळछावणीला मिळतं आणि तुमचा संपूर्ण पुढचा जो काही मोहिमेचा जो काही सगळा कारभार चालतो हा त्यांच्यामार्फत चालवला जातो. तुम्ही जसं म्हणजे मी तुलना करतोय फार चांगली नाही, मला मान्य आहे. आपण एखाद्या पर्यटक संस्थेबरोबर पर्यटक म्हणून जेव्हा जातो आणि स्वतःचे स्वतः एखाद्या ठिकाणी फिरायला जातो, ह्याच्यात जो फरक आहे ना, तो स्वतःची मोहीम करणं आणि व्यावसायिक संस्थेमार्फत मोहीम करणं हाच तो फरक आहे. खरं सांगायचं तर मला ते वाईट आहे असं म्हणायचं नाही. काही काही वेळा ते उपयुक्त अशाही ठरतं की आजची जी IT जनरेशन ज्याला आपण म्हणतो, त्यांच्याकडे दुर्दैवाने आज तेवढा वेळ नाहीये, कमी आहे. वेळ नाहीये तेवढा. म्हणजे मोहीम 30 दिवसाची असली तरी आधीचे जवळजवळ 180 दिवस त्याच्यात माणूस गर्क असतो. स्वतःचे कामधंदे सांभाळून हे सगळं करायचं असतं. त्याच्यामुळे काय होतं की तो वेळ आता उपलब्ध नसल्यामुळे 90% लोक आता असं प्रिफर करतात की ह्याच्यापेक्षा हे सगळं त्यांना करू दे, मी जाऊन फक्त शिखर चढणं हे माझं 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 आनंद कशात आहे तर शिखर चढण्यात आहे. तर तेवढा भाग मी माझ्याकडे ठेवला आहे आणि उरलेला सगळा मी आता सोपवून दिलेला आहे. आउटसोर्स. ह्याच्यात पॉझिटिव्ह साईड अशी आहे, तर ह्या पद्धतीने त्याकडे बघितलं की माझं काम फक्त शिखर चढणं आहे, बाकी हे सगळं आउटसोर्स केलंय मी की ज्याच्यात मला माझा वेळ घालवायला माझ्याकडे वेळच नाहीये. तर तिकडे गेल्यावर तांत्रिकदृष्ट्या जास्तीत जास्त मला कुशल कसं होता येईल ह्याच्याकडे मी माझं पूर्ण लक्ष केंद्रित करू शकतो खरं तर, आणि तसं व्हायला हवं. एवढंच काम माझ्याकडे असल्यामुळे मी जास्तीत जास्त अवघड किंवा जास्तीत जास्त नवनवीन गोष्टी केल्या पाहिजेत किंवा करता येऊ शकतात मला. दुर्दैवाने काय झालंय आपल्याकडे, ह्या लोकांनी त्यांना नियोजनाला सोपं व्हावं म्हणून फक्त टाईपकास्ट पिक्स सिलेक्ट केलेली आहेत. म्हणजे मी नावं घेऊन सांगतो, स्टोक कांगरी, आता ते पर्यावरणाच्या कारणामुळे बंद आहे मागच्या वर्षीपासून, नाही तर स्टोक कांगरी, युनाम, युटी कांगरी, मेंटोक ही लडाखमधली शिखरं, किंवा कारगिल बाजूला यायचं तर नून 7000 मीटरच्या वरचं शिखर आहे, किंवा सतोपन जे एकेकाळी खूप अवघड शिखर मानलं जायचं, किंवा जोगिन, अशी काही शिखरं आहेत, एक 10-12 शिखरं आहेत हिमालयातली, त्रिशू, की ही आता पूर्ण कमर्शियल शिखरं म्हणून ओळखली जातात. ह्याचं कारण असं आहे की तिथे कमर्शियल मोहिमा म्हणजे व्यावसायिक मोहिमा वर्षातनं 4 ते 5 मोहिमा आयोजित करतात त्या शिखरांवर. ह्यातली अप्रेंटिसशिपची जी एक स्टेज होती ना, ती आता निघूनच गेली आहे. तर माझं शिक्षण जे काय कोर्सला होतं तेवढंच होतं आणि त्यानंतर थेट मी अशा मोहिमेत जर गेलो, आणि ते सुद्धा कसं आहे की जेव्हा मी संस्थेमार्फत मोहिमेला जायचो तेव्हा माझा बेसिक कोर्स झालेला आहे ना आणि त्याच्यात मी चांगला परफॉर्मन्स दिला आहे ना, हे माझ्या नेत्याने बघितलेलंच आहे. चक्क सिलेक्शन व्हायचं मोहिमेसाठी. त्या उलट आता असं झालंय की आता माझ्या खिशात पैसे आहेत, मी दिले तर माझा बेसिक कोर्स झालाय की नाही हे सुद्धा त्या संस्थेचा प्रतिनिधी मला विचारत नाही. माझा तिथला ऑनफिल्ड परफॉर्मन्स बघतो आणि मग ठरवतो मला वर न्यायचं की नाही ते. किंवा माझे जास्ती पैसे असतील तर माझ्याबरोबर अजून 4 मदतनीस देऊन येणं केनं प्रकारानं मला शिखरापर्यंत कसं जाता येईल हे बघण्याची प्रथा आता चालू झालेली आहे, जी एक गिर्यारोहक म्हणून मला वैयक्तिकरित्या आणि माझ्या क्षेत्राकरता हानिकारक आहे असं मला वाटतं. कारण त्याच्यात माझ्या क्षमतेचा कुठेच विचार होत नाही. तर त्यांची मॅनेजमेंटची कपॅसिटी किती आहे ह्याच्याप्रमाणे मी शिखरावर जाणार की नाही हे ठरतं. हे थोडंसं धोकादायक आहे असं मला वाटतं.